ज्येष्ठ पत्रकार सरदार रवींद्रसिंग मोदी यांचा वाढदिवस शासकीय विश्रामगृह नांदेड येथे साजरा करण्यात आला। यावेळी पत्रकार राम तरडे, पत्रकार शरद काटकर यांचे सुद्धा वाढदिवस होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाशजी कांबळे ज्येष्ठ पत्रकार हे होते। यावेळी बरुण खंदारे, श्याम कांबळे, राहुल प्रधान यांच्यासह अनेक पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्येष्ठ पत्रकार सरदार रवींद्रसिंग मोदी यांची मुलाखत लोकलढा न्यूज चॅनलचे अँकर अमोल शेळके, कॅमेरामॅन शिवाजी गोडबोले यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले आणि त्यांची मुलाखत घेतली। त्यांनी त्यांच्या जीवनातील अनुभव आणि प्रसंग दिलखुलासपणे शेअर केले। लोकलढा पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मी अमोल शेळके मनपूर्वक स्वागत करतो। मित्रहो, आपण विविध क्षेत्रातील मान्यवर सन्माननीय व्यक्तींच्या मुलाखती घेत असतो। त्याचसोबत आज आपण आलो आहोत नांदेड जिल्ह्यातील एक अनुभवी आणि मागील अनेक वर्षांपासून पत्रकारितेचा ज्यांना अनुभव आहे, अभ्यास आहे, असे अभ्यासी पत्रकार म्हणजे मुळात सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, सामाजिक प्रश्नातून न्याय मिळवून देण्यासाठी किंवा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारितेकडे पाहिलं जातं। आज आपल्यासोबत नांदेडमधील ज्येष्ठ पत्रकार आदरणीय मोदी सर आहेत। सर, आज वाढदिवसानिमित्त प्रथमतः काय सांगा? नमस्कार सर्वांचे आणि आभार आपलं की आपण चर्चेसाठी इथे आला। वाढदिवस दरवर्षी येत असतो आणि आपल्याला खूप काही शिकवण देऊन जातं एक वाढदिवस नंतर। जीवनामध्ये बरंच काही घडत असतो, घडामोडी घडत असतात आणि जीवन पुढे पुढे जात असतं। तसं तसं मनुष्य शिकत जातो। पत्रकारिता हे एक ध्येय आहे, एक धर्म आहे, व्यवसाय सुद्धा आहे, परंतु जे पूर्वी पत्रकारिता सुरू झाली ते एक ध्येय म्हणून सुरू झालेली आहे, समाजसेवेसाठी झालेली आहे। जरी आज व्यावसायिकता अधिक वाढली तरी जे समाजाबद्दलची जाणीव आहे ती जाणीव पत्रकारांना जीवन ठेवावी लागेल असं माझे मत आहे। सर, आपण पत्रकारितेतले अनेक अनुभव घेतले। त्या अनुभवाप्रमाणे पत्रकारितेचा सुरुवातीचा काळ जो होता तो काळ कसा राहिला आणि आपण करिअर करत असताना पत्रकारितेत कसे वळालात? मुळात म्हणजे पत्रकारिताच करावी हा ध्येय का ठरवलं किंवा या क्षेत्रात त्याच्या आलात की दुसरं काही ठरवलं होतं आयुष्यात? सुरुवातीला पत्रकार व्हायचं नव्हतं, परंतु एक आकर्षण होतं मला। मी अमीन सयानी आणि त्यांचे टीव्हीवर मुलाखत ऐकत होतो, तेव्हा असं वाटायचं की आपण सुद्धा रेडिओमध्ये कधीतरी बोलावं, कारण आपली सुद्धा व्हॉइस क्वालिटी तशी आहे असं वाटत होतं। पत्रकारिता म्हणजे मी असं जाणून किंवा ठरवून आलेलं नाही, तर ते लिखाणाची सवय होती आणि मी पूर्वी पेपरमध्ये लेख लिहायचो। त्यावरूनच मला एक अनिल सोनी म्हणून एक संपादक होते देवगिरी समाचारचे, त्यांनी मला प्रथम संधी दिली आणि त्यांनीच मला सांगितलं की तुझ्यामध्ये एक चांगला पत्रकार आहे आणि पत्रकारिता सुरू कर। सुरुवातीला काही साप्ताहिक मध्ये मी लेख लिहिले होते आणि बातम्या सुद्धा लिहिले होते। आमचे एक मित्र आहे युसुफ खान, त्यांचं नांदेड डायरी म्हणून साप्ताहिक आजही सुद्धा तो प्रकाशित होत आहे, त्याच्यामध्ये बरंच काही मी लिहित होतो। त्यानंतर 1993 मध्ये देवगिरी समाचार सोबत अटॅच झालो आणि देवगिरी समाचारमध्ये हिंदी करत असतानाच मला तरुण भारतमध्ये सुद्धा बातम्या लिहिण्याची संधी मिळाली। त्यावेळी मनोहररावजी कुलकर्णी सारखे संपादक होते, त्यामुळे असं झालं की मला दोन्ही भाषेमध्ये पत्रकारिता करण्याची संधी मिळाली। आणि पुढे मग जसं मी गुरुद्वारा बोर्डात काही वर्ष तिथं नोकरीवर होतो आणि 1999 नंतर मी नोकरीचा राजीनामा दिला आणि पूर्ण वेळ पत्रकारितेसाठी मग स्वतःला समर्पित केलं। हिंदी, मराठी, पंजाबी आणि तेलुगूचा एक पेपर आहे साक्षी पेपर, त्याच्यासाठी सुद्धा मी पत्रकारिता केलेली आहे।
सर, आपण आपले अनुभव सांगितले, पत्रकारिता मधला अनुभव आपण सांगितला. योगायोगाने एक लिखाण करत करत पत्रकारितेत आपण आलात. मुळात लिखाण करत असताना समाजातील वेगवेगळ्या विषयाचं विश्लेषण या विविध लेखांमधून, स्तंभांमधून, स्तंभलेख असेल किंवा नंतर संपादक लिहितात ते संपादकीय लेख असेल किंवा वैचारिक साहित्यिक लिहितात ते लेखक असेल, यामध्ये सध्याची राजकीय सामाजिक परिस्थिती याचं विश्लेषण केलं होतं मुळात. म्हणजे हे सगळं करत असताना एक लिखाण कौशल्य असणारा, आपल्यामध्ये सुटलेला, एक लपलेला, दडलेला एक साहित्यिक असेल, तो साहित्यिक पत्रकारितेत आला का किंवा तसा काही संदर्भ होता का? हो, मी कॉलेजच्या दिवसापासूनच मी कवी संमेलनामध्ये, मुशायरामध्ये सुद्धा मी सहभागी झालेलो आहे. उर्दू भाषेवर सुद्धा चांगली पकड आहे माझी. आणि शेर शायरी म्हणा, गझल म्हणा आणि कविता, माझा एक कविता संग्रह सुद्धा आहे अनावश्यक म्हणून हिंदीमध्ये प्रकाशित झालेला. आणि आता एक मराठीमध्ये पुस्तक सुद्धा सुरू आहे. ते मुळात साहित्यिक वृत्ती माझ्यात आहे आणि पत्रकारितेत येण्यासाठी ते खूप कारणीभूत ठरली. संपादकीय वेगळा असतो आणि बातमी वेगळी असते. तर बातमी लिहिताना एक आपल्याला एक वर्णन करावं लागतं, परंतु जसं आपण सांगितल्याप्रमाणे संपादकीय लिहिताना एकतर विषयासोबत न्याय आणि संपादकाचे स्वतःचे मत असतात एखाद्या घटनेविषयी किंवा एखाद्या विषयाला अनुषंगाने. एक तो त्याचा वैयक्तिक एक मत असतो की झालेलं काम असेल किंवा होणारा काम असेल तो कोणत्या स्वरूपाचा आहे, सकारात्मक आहे, नकारात्मक आहे, त्याचे काय परिणाम होतील, त्याचा एक आकलन असतो. आणि संपादकामध्ये हा जो गुण आहे आकलन करण्याचा, समीक्षा करण्याचा, तो एक विशेष गुण असतो. त्यामुळेच पेपर चालतात. जसं नवा काळ आपण संपादकीसाठी वाचत होतो. आणखीन बरेच काही आहे. डॉक्टर आपले सुधाकरराव डोईफळे यांचे संपादकीय लेख वाचण्यासाठी खूप प्रयत्न होत असे. आम्ही विद्यार्थी दशेत होतो तेव्हा प्रजावणी मिळवायचा आणि माझ्या घरासमोर प्रजावणीचं कार्यालय होतं मी 12 वर्षाचा असताना. नंतर मग ते शिफ्ट झाला शिवाजीनगरला. तर संपादकीय म्हणजे एक वर्तमानपत्राची आत्मा आहे. तो वाचल्याशिवाय म्हणजे ते वर्तमानपत्राची विचारधारा आपल्याला कळत नाही. तर त्यामुळे जे संपादकीय आहे किंवा इतर प्रकारचे लेख आहे त्याच्यामुळे काय एक अवेअरनेस येतो, समाजामध्ये जागरूकता येते आणि खूप काही शिकायला मिळतं. आज भारतामध्ये जेवढे सनदी अधिकारी कार्यरत आहे त्या सनदी अधिकारी मध्ये 70% अधिकारी असे आहेत ज्यांनी संपादकीय लेख वाचून स्वतःचं व्यक्तिमत्व विकास केलेला आहे. तेव्हा एक महत्वाचा भाग म्हणून मी संपादकीयकडे पाहतो. आजही वाचण्याची सवय आहे आणि चांगले लेख लिहिणारे खूप आहे. आपल्या महाराष्ट्रात तर संपादकीय लिहिणारे खूप चांगले चांगले लेखक आहे, संपादक आहे. आपल्या आयुष्यातील पत्रकारितेच्या सुरुवातीपासूनचे आतापर्यंतचे अनुभव आम्हाला सांगितले. त्याचबरोबर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अर्थात राष्ट्रीय शिक्षण धोरणाबद्दल सांगितलं. आपण आलात आणि आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आणि आपल्या वाढदिवसावरती शुभेच्छा देऊन आपले धन्यवाद मानतो. थांबतो.